माझ्या मतदारसंघामध्ये आज जवळपास 5,000 लोक वंचित आहेत। या लोकांना आपण न्याय देणार का? आणि जर केंद्र शासन आपल्याला निधी देण्यामध्ये असमर्थ असेल तर स्टेट फूड ॲक्ट बिल आपण आणणार का? अशा प्रकारचे माझे 3 प्रश्न आपल्या समोर आहेत। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे 1 फेब्रुवारी 2014 पासून या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाची जी आहे अंमलबजावणी सुरुवात झाली आणि त्यातील तरतुदीनुसार देशाच्या ग्रामीण भागातील 75% आणि शहरी भागातील 50% लोकसंख्या एवढ्या जनतेचा समावेश या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी म्हणून करण्याची तरतूद आहे। आता यानुसार महाराष्ट्र राज्याची आपली जी लोकसंख्या होती त्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये 76.32% आणि शहरी भागामध्ये 45.34% एवढ्या लोकांना आपण पात्र ठरवलं। हे सगळं अन्नधान्य जे आहे भारत सरकारकडून त्या कायद्याखाली आपल्याला मिळतं आहे। आणि अध्यक्ष महोदय, एकूण 7,16,684 7 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी याच्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत। त्याच्यामध्ये ग्रामीण भागातले 4,69,000, शहरी भागामध्ये 2,30,00,000 एवढे हे सगळे लाभार्थी आहेत। अध्यक्ष महोदय, आता याच्यामध्ये हा इष्टांक वाढवून द्यावा अशा अनेक सन्मान्य सदस्यांची जी मागणी गेली काही वर्ष आहे खरं म्हणजे, आणि त्यानुसार 7 मार्च 2022 पण आपण भारत सरकारला लिहिलं की आम्हाला इष्टांक वाढवून द्या, आणि आता सुद्धा 24 जून 25 सुद्धा आपण लिहिलं की आम्हाला इष्टांक वाढवून द्या। अध्यक्ष महोदय, तोपर्यंत आपण काय करतो आहोत, जिल्हा वाईज जे आहेत आपण सगळ्यांना वाटप केलेलं आहे आणि जिल्हाधिकारी हे तालुक्यांना ते वाटप करत असतात। तर प्रश्नांकित जो तालुका त्याच्यामध्ये 91% फक्त वाटप झालेलं आहे, 9% वाटप त्या यंत्रणेने केलेलं नाही। खरं म्हणजे जर हे वाटप जर केलं तर यातून आणखीन 25,000 लाभार्थी जे आहे याचा लाभ घेऊ शकतात। म्हणून जे याला कारणीभूत आहेत त्यांच्यावर सुद्धा त्यांची चौकशी केली जाईल आणि त्याचबरोबर ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं जाईल की तुम्ही जे आहे हे 9% तुमच्याकडे असलेलं शिल्लक जे धान्य आहे ते ताबडतोब जे आहे इतरांना तुम्ही त्यांना पत्रिका द्या, कारण हे जर घेत नसतील गेली 5-6 महिने अन्नधान्य तर ती कार्ड जे आहेत रद्द करा आणि दुसऱ्यांना द्या। त्याच्यातून 25,000 लोक जे आहेत पोट भरू शकतात। तर त्याची जे आहे ताबडतोब आदेश आजच देण्यात येतील। अंत्योदयमध्ये 6,000 लोक आहेत। अध्यक्ष महाराज, ह्याला आपण किती दिवसामध्ये लाभ देणार? जर आपण एखाद्या शिधापत्रिकाधारकाने 5 ते 6 महिने धान्य घेतलं नाही तर त्याला ते आवश्यकता नाही असं समजून ते आपण रद्दबातल करतो आणि त्याऐवजी ज्यांना आवश्यकता आहे त्यांना आपण देतो। आता हे 91% फक्त जर वाटप होत असेल आणि 9% जर शिल्लक राहत असेल आणि ते अनेक महिने जर राहत असेल तर तिथल्या वाटप यंत्रणेनं हे ताबडतोब जे 25,000 लोकांना तिथल्या तिथे त्यांना ताबडतोब याचा लाभ देता येणार आहे। आणि म्हणून मी सांगतो, माझ्याकडे जे आहेत ते आकडे सरकारी आकडे आहेत, 91% फक्त वाटप करून 9% शिल्लक आहे तुमच्याकडे। हो, मग त्यांना सांगितलेलं आहे आम्ही हे जे 9% अन्नधान्य शिल्लक आहे त्याप्रमाणे त्या उरलेल्या ज्या लोकांना जे आपण रेशन कार्ड देऊन त्यांना लाभार्थी करू। आता कोणाकोणाचे अर्ज आलेले आहेत ते नियमात बसून आपण ताबडतोब लाभ द्यायला सांगू, कारण आपल्याकडे अन्नधान्य शिल्लक आहे ते।